नुकतंच कोल्हापुरात उतरल्यावर आम्हाला भेटायला कोण आलंय बघा. भोसले घराण्यातले एक दिलखुलास व्यक्तिमत्व प्रतीक भोसले. काय आता दोस्ताने गाडी आणल्या म्हणलं आपला विषयच मिटला. आता दोस्ताची गाडी आहे म्हणलं आता आपण फिरणार आहे पूर्ण कोल्हापूर. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तसा जुनाच आहे, कामामुळे टाकायला उशीर झाला थोडा. तर मंडळी आपण आलो आहे आता अंबाबाईच्या मंदिरामध्ये. कुठं? कोल्हापुरात. माझ्यासोबत कोण आलंय बघा, नामदेवराव घोटाळे उर्फ अविराज काटकर. कसं पोरग पॉज देते. कोल्हापूर हे शहर केवळ धार्मिक स्थळातच नाही तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला एक शहर आहे. तर मित्रांनो, गर्दी खूप जास्त असल्या कारणाने उशीर न करता आम्ही लागलो रांगेमध्ये. महालक्ष्मी मंदिर हे एक शक्तिपीठ आहे. हे मंदिर भारतातील प्रमुख देवींच्या मंदिरापैकी एक असून अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखले जाते. मंदिराचा मुख्य गाभारा, मंडप आणि सभागृह हे सर्व काळ्या दगडात कोरलेले आहे. मंदिराच्या भिंतीवर सुंदर कोरीव काम आणि देवी देवतांचे मूर्ती कोरलेले तुम्ही बघू शकताय. खूप छान असं मंदिर आहे. दर्शन झाल्यानंतर पोटाचं पण दर्शन खूप गरजेचं होतं. आपण चाललो आता पुढच्या दिशेने थेट ज्योतिबा डोंगरावरती. मंदिराकडे जाताना मराठी शैलीतील भव्य अशी दगडी प्रवेशद्वार लागते. दख्खनचा राजा ज्योतिबा माझा, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तर मंडळी आपण पोहोचलो आता ज्योतिबा डोंगरावरती. आज गर्दी खूप कमी आहे. ज्योतिबा देवाचा जन्म रविवारी झाल्या कारणाने ते भाविक भक्तांची रविवारी खूप जास्त गर्दी असते. असं म्हटलं जातं, प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी अहंकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. लोकांची मुक्तता करण्याकरता अंबाबाईंनी तपश्चर्या करून केदारेश्वरला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. ज्योतिबा देवाने दैत्यांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावरती केला. म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले. काळभैरवाचे मंदिर तुम्ही बघू शकताय. ज्योतिबा डोंगरावरती प्रमुख 3 मंदिर आहेत. केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग हे ज्योतिबाचेच अवतार आहेत. देवाला गुलाल आणि खोबरं प्रिय आहे, त्यामुळे इथे गुलाल आणि खोबरं उधळण्याची परंपरा आहे. क्या खाने का भाई तेरे को? सब कुछ खाएगा. तर मंडळी आपण आलो आहे आता रंकाळा तलावाच्या इथे. रंकाळा बघितल्यानंतर आता आम्ही चाललोय जेवण करायला. धन्यवाद मित्रांनो. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये.